मित्रांनो, मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जर का विचार केला ना, तर आयोगाचा पॅटर्न अर्थशास्त्रावर चेंज झाला हे लक्षात येतं. कसं? सुरुवातीला 15 प्रश्न विचारले जायचे. 15 प्रश्नांमध्ये पंचवार्षिक योजना असायचं, बँकिंग सिस्टीम असायचं, महागाईची कारणं असायचं. बस याच्याच अवतीभोवती अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स फिरत राहायचं. पण आता कसं झालेलं आहे, की या 15 प्रश्नांमध्ये 3 ते 4 प्रश्न आयोग हा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर किंवा भारताच्या आर्थिक पाहणीवर एखाद दुसरा प्रश्न विचारतो. उरलेले 10 ते 11 क्वेश्चन जे आहेत तो बेसिक अर्थशास्त्राच्या कॉन्सेप्टवर किंवा चालू घडामोडीवर विचारत असतो. चला, आता आयोग कसा आपला पॅटर्न बदलतंय, मागच्या 3 वर्षापासून कशा कशा पद्धतीने आयोगाने आपला पॅटर्न चेंज केलेला आहे, आपण सगळं काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी आपण राज्यशास्त्र असो, सायन्स असो, सगळ्याच डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी मन भरून मला प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयावर डिटेलमध्ये अनालिसिस करणारे व्हिडिओ लेक्चर घेऊन येत आहे आणि ते सुद्धा अगदी फ्री. चला, जमतो का पहिला प्रश्न? एकदम सोपा आहे. प्रश्न काय आहे तो वाचायचा आणि 20 सेकंदामध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, एक 3 ते 4 वर्षापूर्वी आयोग जो आहे ना, तो पंचवार्षिक योजनांवर 2 ते 3 प्रश्न नेहमी विचारायचा. पण आता आयोगाने काय केलेलं आहे, पंचवार्षिक योजनेवर एखाद दुसरा प्रश्न विचारतो. पण नीती आयोग, ज्या नीती आयोगाने पंचवार्षिक योजनांची जागा घेतली, त्याच्यावर आता मॅक्झिमम प्रश्न विचारायला लागलेला आहे. आणि हा जो आहे प्रश्न, हा नीती आयोगाच्या कार्यक्रमाचाच एक भाग आहे. चला, मग काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की पुढील विधान विचारत या. आणि विधान काय आहे? तर अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे, बरोबर. आणि दुसरं विधान आहे AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत ठरते. दोन्हीच्या दोन्ही विधान बरोबर आहे. कसं ते आता डिटेल मध्ये पाहू. मी म्हणलं ना सुरुवातीला की हा जो प्रोग्राम आहे, हा कोणाचा आहे? हा नीती आयोगाचा आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा भारत सरकारच्या नीती आयोगाचा एक प्रमुख उपक्रम आहे. त्यामुळे तो केंद्र शासनाचा पुढाकार आहे. या मिशनचा मुख्य उद्देश देशामध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रिन्युअरशिप किंवा इंटरप्रिन्युअरशिप उद्योजकता निर्माण करण्याचा आहे. अजून संपलेला नाही. अजून कॉन्सेप्ट आपल्याला डिटेल मध्ये पक्का करायचा वेळ घेणार. नीती आयोग खूप महत्वाचा, याच्यावर खूप प्रश्न आलेले आहे. नियोजन आयोगाला, प्लॅनिंग कमिशनला, पंचवार्षिक योजनेला ज्यांनी खाल्लं, ज्यांनी रिप्लेस केलं, तो नीती आयोग. नीती आयोगाच्या लॉंग फॉर्म वर 2017 ला राज्यसेवा आणि कंबाईनला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे लॉंग फॉर्म सुद्धा महत्वाचा आहे. काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग. स्थापना 1 जानेवारी 2015. ही एक घटनाबाह्य आणि वैधानिक नसलेली नॉन स्टॅट्युटरी संस्था आहे. ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार निर्माण करण्यात आली. हिचं मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली. महत्वाचं आहे बरं का मित्रांनो, नीती आयोग याच्यावर इतके प्रश्न आलेले 3 वर्षात. पहा तुम्ही, त्याच्यामुळे मी डिटेल मध्ये जात आहे. याचा दृष्टिकोन काय आहे नीती आयोगाचा? तर बॉटम अप दृष्टिकोन आहे. नियोजन आयोगाचा काय दृष्टिकोन होता तो तुम्ही मला सांगायचा कमेंट करून. त्याच्यानंतर दुसरं, सहकारी संघराज्य वादावर काम करणार म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम वर भर देणार आहे नीती आयोग. नीती आयोगाच्या रचनेवर सुद्धा नेहमी प्रश्न विचारले जातात. काय आहे नीती आयोगाची रचना? सगळ्यात पहिल्यांदा याचा अध्यक्ष जो आहे तो आहे भारताचा पंतप्रधान. शासकीय परिषद, गव्हर्निंग काउन्सिल, सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांचा यामध्ये समावेश होतो. उपाध्यक्ष जर म्हणलं तर पंतप्रधानाद्वारे नियुक्त केलेला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण CEO म्हणतो, ठराविक कालावधीसाठी पंतप्रधानाद्वारे नियुक्त केला जातो आणि याला भारत सरकारचा सचिव दर्जा असतो. पदसिद्ध सदस्य जर म्हणलं तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त 4 सदस्य याचे पदसिद्ध सदस्य असतात. आणि अंशकालीन सदस्य जर म्हणलं तर अग्रगण्य विद्यापीठे, संशोधन संस्थांमधील जास्तीत जास्त 2 सदस्य या नीती आयोगाचा भाग असतात. मित्रांनो, नीती आयोगाची रचना आपल्याला कळलेली, पण या नीती आयोगाचे काही महत्वाचे कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. नीती आयोग काय आहे? तर थिंक टँक म्हणून काम करतो. कोणत्या तत्वावर काम करतो? तर सहकारी संघराज्यवादाच्या तत्वावर म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या तत्वावर काम करतो. पेपरला येण्यासारखा प्रश्न आहे. याचा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जर म्हणला तर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट
प्रोग्राम म्हणजे ईडीपी देशातल्या सर्वात मागासलेल्या 112 जिल्ह्यांचा जलद विकास करण्याचा हा कार्यक्रम 2018 मध्ये केंद्र शासनाने नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार हाती घेतलेला आहे. त्याच्यानंतर ऍस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम फक्त जिल्हेच का नाही तर तालुके सुद्धा जे मागासलेले आहेत ते सुद्धा हातामध्ये घ्यायचे आणि त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करायचा असा करणारा हा कार्यक्रम 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इतर महत्वाचे कार्यक्रम जर म्हणलं तर वुमन्स एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म, त्याच्यानंतर शून्य मोहीम ज्याचा प्रमुख उद्देश होता वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन किंवा चालना द्यायची, आणि स्टेट सपोर्ट मिशन. मित्रांनो, खूप महत्वाचा आहे नीती आयोग. मागच्या 3 वर्षापासून या नीती आयोगावर दरवर्षी 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहे म्हणजे जात आहेत. त्याच्यामुळेच मी इथं डिटेलमध्ये जात आहे. आपल्याला खरं जर का परीक्षा पास व्हायची असेल ना ते एक लक्षात राहू द्या, टॉपरची स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायची. काय काय नाही वाचायचं. अहो सिंपल गोष्ट आहे. एका विषयाला साधारणतः 2-2 हजार पेजेसची पुस्तक मार्केटमध्ये पडलेली रेफरन्स बुक, आपण ते 2,000 पेजेसचं पुस्तक वाचणार. 7 विषय आपल्याला, खरं सांगा तुम्ही 10 ते 15 हजार पेजेस लक्षात ठेवू शकता का? नाही. तर काय करायचं, आयोगाला काय पाहिजे त्याच्यावरच भर द्यायचा आणि त्याच्यामुळे डिटेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं आणि मगच त्या टॉपिकला वाचायला सुरुवात करायची. कळलं? चला आता पाहू पुढचा प्रश्न. पहा बरं, जमतो का प्रश्न. पहिली पहा की प्रश्न महत्वाचा काय आहे. का बरं माहिती का? मोदी का बब्बर शेर, मेक इन इंडिया 1.0 आणि आता 2.0 नवीन मिशन जे आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होतो? 4 क्षेत्र दिलेले, चारीच्या चारी क्षेत्र उत्तर आहे. पोला सुद्धा, व्यायाम शाळा उपकरण सुद्धा, खेळणी आणि मत्स्यपालन सुद्धा. कसं ते डिटेलमध्ये पाहू. मग हा जर का प्रश्न मला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर मला दोन्हीच्या दोन्हीही मेक इन इंडिया 1 असो आणि मेक इन इंडिया 2 असो यांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करावा लागणार आहे. मेक इन इंडिया 1 मोदी का बब्बर शेर कब चला पहिले? 2014 में. त्याच्यानंतर मेक इन इंडिया 2.0 कधी आला कार्यक्रम तर 2018 आणि 19 पासून सुरू झालेला आहे. मेक इन इंडिया 1 चा उद्देश काय होता तर भारताला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवायचं, आणि 2 चा उद्देश काय आहे तर 1 ची व्याप्ती वाढवायची आणि विशिष्ट क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रित करायचं. मेक इन इंडिया 1 मध्ये 25 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं, तर मेक इन इंडिया 2 मध्ये 27 क्षेत्रांमध्ये, ज्याच्यावर 15 उत्पादन आणि 12 सेवा क्षेत्र यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. या मेक इन इंडिया 1 चा दृष्टिकोन काय होता तर व्यापक औद्योगिक वाढीवर भर द्यायचा होता. मेक इन इंडिया 2.0 चा उद्देश काय आहे तर 24 उपक्षेत्रांच्या विकासावर विशेष भर द्यायचा, ज्याच्यावर आधारित हा प्रश्न होता. उदाहरणार्थ खेळणी झालं, फर्निचर झालं, व्यायामशाळेची उत्पादनं झाली. त्याच्यानंतर याचा गुंतवणूक धोरण काय होतं तर एफडीआय थेट परकीय गुंतवणुकीचे निकष शिथिल करण्यात आले. जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक भारतात आली पाहिजे याच्यावर भर देण्यात आला. आणि मेक इन इंडिया 2 मध्ये पीएलआय प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह प्रोग्राम इन्सेंटिव्ह प्रोग्राम लागू करण्यात आलं, म्हणजेच उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेला जास्तीत जास्त चालना देण्यात आली. का बरं? अहो सिंपल सांगतो तुम्हाला, तुमच्या मोबाईल मध्ये जे पीसीबी आहे ना, प्रिंटेड सर्किट बोर्ड जे असतात आपल्या मोबाईल मध्ये, ते पीसीबी 90% पीसीबी हे चायनामध्ये तयार होतात. चायनाची बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर कमांड आहे, मोनोपोली आहे, ती तोडायसाठी आपल्याला गव्हर्नमेंटला आपल्या उद्योगधंद्यांना काही ठिकाणी इन्सेंटिव्ह देणं गरजेचं आहे, जेणेकरून काही गोष्टी आपल्या देशामध्ये निर्माण होतील आणि त्याचं आपण निर्यात सुद्धा करू शकू, आणि त्यावर आधारितच आहे ही पीएलआय स्कीम. त्याच्यानंतर प्रशासकीय सुधारणा, ईज ऑफ डुईंग बिझनेस ची सुरुवात करण्यात आली आणि मेक इन इंडिया 2 मध्ये नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम द्वारे अधिक सुलभीकरण करण्यात आलं. मित्रांनो, मी डिटेलमध्ये काय घेतो माहिती का की आयोगाचा पॅटर्न चेंज होत चाललेला आहे. आयोग आता नीती आयोग झालं, मेक इन इंडिया झालं, याच्यावर प्रश्न विचारायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये सगळं समजून घ्यावं लागणार आहे. थोडा वेळ द्या, कॉन्सेप्ट पक्काच होणार. चला पहा बरं, जमतं का पुढचा प्रश्न. मी म्हणलं ना, अर्थशास्त्राचा ट्रेंड बदलत चाललेला आहे. ये नया इंडिया है, ये नया इकोनॉमिक्स है, तो इसमें क्वेश्चन भी अलग अलग आते हैं. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? तर उत्तर आहे 19%. मी म्हणलं ना की अर्थशास्त्रावर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड चेंज होत चाललेला आहे. नीती आयोगावर 1 ते 2 प्रश्न विचारतो तो, लेटेस्ट मधल्या मेक इन इंडिया स्कीम वर पण तो प्रश्न विचारतो, आणि
महाराष्ट्राचे आर्थिक पाणी भारताच्या आर्थिक पाणीवर तो प्रश्न विचारतच असतो. 15 पैकी 3-4 प्रश्न इथे येतातच. आता 10 ते 11 क्वेश्चन जे आहे ते आपल्या बेसिक इकॉनॉमिक्स वर विचारले जातात. त्यातलाच हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? तर उत्तर आहे 14. हा सुद्धा आवडता टॉपिक आहे. बँकिंग घासून पुसून करून ठेवा. मागच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 2 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहे. आरबीआय म्हणजे काय आणि बँकिंग सिस्टीम काय, नेहमी येतो प्रश्न. आणि यासाठी पुस्तक कोणतं वापरायचं? एकदम सिंपल, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक मस्त आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला सवय आहे ना की आपण प्रश्न पाहिले की लगेच सोडून देत नाही, आपण त्याचा डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करतो. काय आहे तर पहिलं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? 19 जुलै 1969 ला झालं होतं. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. का बरं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? की बहुसंख्य समाज जो गरीब होता, खितपत पडला होता, तिथपर्यंत बँका पोहोचायला तयार नव्हत्या. म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात 14 मोठ्या खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त, हे लक्षात ठेवा. निकषावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. 1969 ला जेव्हा नॅशनलायझेशन झालं, राष्ट्रीयकरण झालं बँकांचं, त्यावेळेस काय निकष वापरला होता? तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचंच नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. दुसरं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980, तारीख सुद्धा लक्षात ठेवा. दुसऱ्या टप्प्यात आणखीन 6 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. यामध्ये जो निकष वापरला होता तो होता, ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटींपेक्षा जास्त आहेत त्याच बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. आणि अशा बँका किती होत्या? 6. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा बँकांच्या विलिनीकरणाचं सत्र चालूच आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, 1-2 वेळेस पहा, मित्रांसोबत डिस्कस करा, नक्की लक्षात राहील. आणि पेपरला याच्यावर प्रश्न येतोच. एकदम बॅकबोन आहे बरं का. अर्थशास्त्रात प्रश्न येणार म्हणजे येणार. आरबीआय आणि बँक व्यवस्था. मी म्हणलं ना, अर्थशास्त्रातलं महत्वाचे 2 टॉपिक आत्ताच लक्षात घ्या. पहिला नीती आयोग आणि दुसरं आरबीआय आणि बँकिंग सिस्टीम. याच्या अगोदरचा प्रश्न सुद्धा बँकिंग सिस्टीमवर होता आणि हा सुद्धा बँकिंग सिस्टीमवर आहे. काय आहे प्रश्न? तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. जोड्या एकीकडे तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत, समोर काही पर्याय दिलेले, योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या आहे. कशात? आपण डिटेलमध्ये पाहू. बँकिंग नियंत्रण कायदा काय असतो? तर मध्यवर्ती बँकाच्या नियमनाचे अधिकार म्हणजेच बँकिंग नियंत्रण कायदा. बँक राष्ट्रीयकरण कधी झालं? त्याचा उद्देश काय होता? तर सामाजिक उद्देश होता. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातली बँकांची संख्या किती होती? तर ती आहे 12. आणि शाखा विस्तार करण्याचा बँकेचा उद्देश काय असतो? तर तो असतो ठेवीचे जास्तीत जास्त संकलन करणे. आता परत डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पाहू. एखाद 2 वर्षातून आयोगाला अन्नधान्य, त्याची उत्पादकता किंवा त्याच्यामध्ये काही विक्रमी उत्पादन झालं आहे का, त्याच्यावर प्रश्न विचारण्याची सवय आहे. त्यातलाच हा प्रश्न काय आहे? तर 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. दुसरं, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. तर याचा पर्याय 1 बरोबर आहे. मग नेमकं 2021-22 मध्ये झालं काय? तर एकूण 315.7 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करून भारतानं नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्यामुळेच हा प्रश्न विचारला गेला. आणि यामध्ये या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये प्रमुख पिकं होतं तांदूळ, त्याच्यानंतर गहू, डाळी आणि मका. तांदळाबद्दल जर बोलायचं झालं तर भारत हा जगातला दुसरा मोठा उत्पादक देश आहे. भारत हा जगातील डाळीचा सर्वात मोठा उत्पादक देश सुद्धा आहे आणि ग्राहक सुद्धा आहे. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे इमर्जन्सी फंड, आकस्मिक निधी, वित्त आयोग आणि बजेट, याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. या ठिकाणी तुम्हाला एका साईडला कलम दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला तरतुदी दिलेल्या आहे. आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहू. याच्यातले आपण 2 महत्वाचे टॉपिक क्लिअर करू. एक, कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडिया आणि दुसरा वित्त आयोग. कलम 267 नुसार भारताचा आकस्मिक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या घरामध्ये एखादी इमर्जन्सी आली तर आपण काहीतरी पैसा राखून ठेवत असतो. आई तो पैसा एखाद्या डब्यामध्ये ठेवत असते, तांदळाच्या याच्यात त्याच्या डब्यात ठेवत असते. तो पैसा म्हणजे आपल्या घरातला कंटिन्युन्सी फंड आणि हा पैसा म्हणजे आपल्या भारताचा कंटिन्युन्सी फंड. हा निधी जो आहे हा अनपेक्षित आणि तातडीच्या खर्चासाठी वापरला जातो. ज्यावेळेस एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारखी परिस्थिती आली तर त्यावेळेस हा निधी वापरला जातो. हा निधी सांभाळण्याचं काम कोण करत असतं? राष्ट्रपती करत असतो किंवा राष्ट्रपतीच्या वतीने
अर्थ मंत्रालयाचा सचिव हा निधी हाताळत असतो. याच्यामध्ये संसदेची काय भूमिका आहे की यावेळी जर का आकस्मिक निधी आला तर त्याच्यातून हा पैसा खर्च केला जातो आणि त्या फंड मधून पैसा खर्च करताना संसदेच्या पूर्व मंजुरीची गरज नसते. मात्र खर्च केल्यावर संसदेची मंजुरी घेऊनच संचित निधीतून जेवढा काय पैसा खर्च केलेला आहे या फंड मध्ये परत टाकला जातो आणि हा फंड पुन्हा लेवलला आणून ठेवला जातो. सुरुवातीला हा फंड 50 कोटीचा होता पण आता तो 30,000 कोटी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. सगळ्याचा सगळा टॉपिक महत्वाचा आहे. प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. कलम 280 वित्त आयोग फायनान्स कमिशन हा अर्धन्यायिक आयोग आहे आणि ही एक घटनात्मक संस्था आहे. भोळ्या भाषेत जर का सांगायचं झालं तर केंद्राकडे जो काही पैसा जमा झालेला आहे त्या पैशाची राज्यांमध्ये वाटणी करण्यासाठी जो आयोग काम करतो, जो सल्ला देते की बाबा एवढा पैसा तुम्ही राज्यांना द्या, एवढ्या केंद्रांकडे राहू द्या, तो आयोग असतो वित्त आयोग. या वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी राष्ट्रपतींमार्फत होत असते. रचना जर का म्हणली तर याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात. त्याची पात्रता ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. प्रमुख कार्य जर म्हणलं तर केंद्र आणि राज्यांमध्ये कराच्या निव्वळ उत्पन्नाचे वाटप करायचे, राज्यांमध्ये त्या कराचे वाटप निश्चित करायचे, राज्यांना द्यायच्या सहाय्यक अनुदानाची तत्व ठरवायची आणि राज्याच्या संचित निधीत वाढ करण्यासाठी उपाययोजना ठरवायची. ही सगळी कार्य या वित्त आयोगाकडून केली जातात. सध्या ज्याच्यावर प्रश्न येतो तो म्हणजे की 16वा वित्त आयोग हा याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर अरविंद पानगडिया हे याचे अध्यक्ष आहे. तर 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण येते तर एन के सिंग. या दोन्हीवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. वित्त आयोगाचं तुम्हाला कलम विचारलं जातं, सध्याच्या वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण आहे ते विचारलं जातं, वित्त आयोगाची कार्य सुद्धा विचारली जातात. म्हणून मी एवढं सगळं डिटेल मध्ये सांगतोय. मी म्हणलो ना तुम्हाला, रिझर्व्ह बँक मागच्या 3 वर्षामध्ये दरवर्षी आरबीआय वर बँकिंग सिस्टीम वर 2 ते 3 प्रश्न आहेत. मित्रांनो, अर्थशास्त्र संपूर्ण करण्याऐवजी पेपरला जे येतं ना तेवढंच पहिल्यांदा पक्क करा. कसं आहे, अर्थशास्त्र झालं, राज्यघटना झालं आणि जिओग्राफी झाली, हे 3 सोपे सब्जेक्ट आपण म्हणतो ज्याच्यावर 30 ते 35 मार्काला प्रश्न येतात. पण पंचायत अशी होती की जर का 35 पैकी 30 पैकी आपल्याला जर का फक्त 18 17 15 20 पडत असेल तर तो सब्जेक्ट आपल्यासाठी सोपा नाही. आणि आपल्याला जर का खरंच त्याच्यामध्ये मार्क घ्यायचे असेल तर आयोग काय विचारतो ना तेवढंच करायचं सुरुवातीला. नंतर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही ऍडिशनल करा. आता इकॉनॉमिक्स मध्ये मस्त पायलीचे 50 टॉपिक पडलेले आहे पण आयोग तिथं जातच नाही. आयोग प्रीला फक्त मोजके 10 ते 12 टॉपिक वरच प्रश्न विचारतो. मग तुम्ही ते पायलीचे 50 करता कशाला? सुरुवातीला हेच 10 ते 12 टॉपिक महत्वाचे करा, तुमची प्री निघून जाती, टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे पीवायपीचा अनालिसिस डिटेल मध्ये पहा. या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कलफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी टिंबटिंब मध्ये सुरू करण्यात आला जून 2023 मध्ये. काय आहे डिटेल मध्ये पाहू की आपण आता. हा जो डॅशबोर्ड आहे मित्रांनो, हा शक्तिदास यांनी 5 जून 2023 रोजी सुरू केला होता. या डॅशबोर्डच्या अगोदर तुम्हाला सांगतो की 2017 पासून 2023 पर्यंत सोशल इन्क्लुजन असो, इकॉनॉमिक इन्क्लुजन असो, म्हणजे आर्थिक समावेशन असो किंवा सामाजिक समावेशन असो, याच्यावर इतके प्रश्न आयोग विचारत होता ना, त्याच्याबद्दलचे सगळे कार्यक्रम काय ते त्याच्यावर प्रश्न विचारायचा. हा सुद्धा त्याच्याच रिलेटेड प्रश्न आहे. हे जे शक्तिकांत दास यांनी जो डॅशबोर्ड तयार केला अंतर्दृष्टी, हा ऍक्च्युली आहे काय? आर्थिक समावेशन डॅशबोर्ड आहे. आर्थिक समावेशन म्हणजे काय? अहो, आर्थिक विकास होते पण तो अगदी रोडवर बसणाऱ्या रिक्षावाल्यापासून अंबानीपर्यंत सगळ्यांचा होतो का हे पाहणारं इंजिन, हे पाहणारं डॅशबोर्ड म्हणजे हा आर्थिक समावेशन डॅशबोर्ड. याचा उद्देश काय होता तर देशातील आर्थिक समावेशनाच्या प्रगतीचे मोजमाप करायचं आणि ती अधिक प्रभावीपणे मॉनिटर करायचा. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. आयोगाचा आणखीन एक महत्वाचा टॉपिक म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. सगळं वाचून ठेवा याच्याबद्दल, आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. डिटेल मध्ये आपण तो कॉन्सेप्ट पक्का करणारच आहोत. पहिल्यांदा भोळ्या भाषेत पाहू. राजकोषीय तूट म्हणजे काय की समजा तुमचं उत्पन्न आहे 100 रुपये आणि तुम्ही खर्च करताय 120 रुपये, मग ही 20 रुपयाची तूट भरणार कुठून? मग 20 रुपयाची तूट भरून करण्यासाठी तुम्ही काय करता? एका दुसऱ्या मित्राकडून पैसे मागता, उसने पैसे घेता, बरोबर आहे. यालाच काय म्हणायचं? तुमची राजकोषीय तूट.
तो खर्च भरून काढण्यासाठी तुम्ही काय केलं, 20 रुपये मित्रांकडून कर्ज घेतले. ही जी कर्ज घेतलेली रक्कम असते यालाच तुम्ही फिस्कल डेफिसिट म्हणू शकता भोळ्या भाषेमध्ये. ही आपली झाली, पण आता डिटेल मध्ये आपण सरकारचं कसं असतं ते पाहू. मग सरकारची राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? सरकारचं उत्पन्न आहे 100 रुपये आणि सरकारने जर का फक्त 100च रुपये खर्च केले तर चालेल ना, तूट येणारच नाही. पण प्रॉब्लेम काय होणार, आपण आहे विकसनशील अर्थव्यवस्था, आपल्याला विकास करण्यासाठी पैशाची गरज आहे आणि आपण जेवढंच उत्पन्न कमवतो तेवढंच खर्च करत बसलो तर विकास होईल का? नाही. मग अशा वेळेस सरकार काय करतं, भलं 100 रुपये उत्पन्न असलं तरी 150 रुपये खर्च करतं विकासाच्या कामासाठी. आणि ही 50 रुपयाची जी काही तूट आहे ती वेगवेगळ्या मार्गांनी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतं. पहिल्यांदा सरकारकडे एक मार्ग काय असतो की कर्ज घ्यायचा. मग ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने कर्जावर जी काही रक्कम उभी केलेली आहे ती म्हणजे काय, तुमची राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट आता पाहू. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू की सरकारचा, मी डिटेल का सांगते बरं का, याच्यावर प्रश्न येतात आणि मी जेवढं सोप्या पद्धतीने सांगतो तेवढं सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा कॉन्सेप्ट नक्की पक्का करा, पेपरला प्रश्न येतात. तर या ठिकाणी काय आहे, पहिलं पाहू सरकारची एकूण प्राप्ती. सरकारला पैसे भेटतात कुठून, एक म्हणजे कराद्वारे महसुली प्राप्ती आणि दुसरी म्हणजे भांडवली प्राप्ती. महसुली प्राप्ती म्हणजे काय की सरकारला महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्न, जसं टॅक्स मधून मिळणारा पैसा, जीएसटी मधून मिळणारा पैसा, फीस किंवा डिव्हिडंड मधून मिळणारा पैसा. दुसरा आहे भांडवली प्राप्ती. भांडवली प्राप्ती म्हणजे काय, तर कर्ज घेऊन किंवा मालमत्ता विकून उभे केलेले जे काही पैसे आहे हे सगळं सरकारच्या एकूण प्राप्तीमध्ये येत असतं. चला, मग आता पाहू सरकारची राजकोषीय तूट काय असते. एकदम सोपं आहे. समजा सरकारचं उत्पन्न आहे 100 रुपये आणि सरकार खर्च सुद्धा 100 रुपयेच करते. जमल का? जमल ना. जेवढे पैसे आले तेवढेच खर्च करायचे. पण आपण आहे विकसनशील अर्थव्यवस्था. आपल्याकडे जेवढाच पैसा आला तेवढाच खर्च केला तर विकास होणार नाही. तळागाळातल्या लोकांपर्यंत पायाभूत सोयी सुविधा पोहोचणार नाही. त्याच्यामुळे सरकारला काय करावं लागतं, विकासाची कामं हाती घ्यावं लागतात. भलं उत्पन्न तुमचं 100 रुपये असलं सरकारचं, तरी सरकार 150 रुपयाची विकसनशील कामं हातात घेतं. मग आता ही जी काही 50 रुपयाची तूट आहे, ही 50 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी सरकार काय करतं, कुठून तरी कर्ज उभं करतं आणि ह्या 50 रुपयाची तूट जी कर्ज रूपाने भरून काढलेली आहे तिला म्हणलं जातं फिस्कल डेफिसिट. कॉन्सेप्ट आत्ता खऱ्या अर्थाने पक्का झाला. चला, अजून संपलेला नाही, खत्म नाही व्हा, अजून डिटेल मध्ये पाहायचं आहे. एकदा स्क्रीनशॉट काढा, वाचून घ्या, अजून पक्का होऊन जाईल कॉन्सेप्ट हा. मग राजकोषीय तूट म्हणजे काय, तर सरकारच्या एकूण खर्चातून कर्ज वगळता मिळणारी एकूण प्राप्ती वजा केल्यास जी रक्कम उरते त्याला राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारला आपला खर्च भागवण्यासाठी किती कर्ज काढावं लागणं याचं दर्शक म्हणजे फिस्कल डेफिसिट. पण एक गोष्ट लक्षात आली की विकसनशील कामं करण्यासाठी जी काही तूट आहे ती कर्ज रूपाने भरून काढली तर त्याला फिस्कल डेफिसिट म्हणला. पण दरवेळेस सरकार असं करू शकतं का? नाही. अहो, महागाईचा भडका उडू शकतो ना. मग त्याच्यामुळे सरकारवर काही बंधनं टाकण्यात आलेली आहे किंवा सरकारने स्वतःवर काही बंधनं लादून घेतलेली आहे या फिस्कल डेफिसिटसाठी. आणि ते बंधनं लादणारा कायदा म्हणजे FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा कायदा 2003 मध्ये संमत करण्यात आला आणि 5 जुलै 2004 पासून लागू करण्यात आला. याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता की सरकारी खर्चात शिस्त आणायची आणि तूट कमी करायची. पहिलं प्रमुख उद्दिष्ट काय होतं, तर राजकोषीय तूट 3% मर्यादित करायची, महसुली तूट शून्यावर आणायची आणि सरकारी कर्जाचं प्रमाण हे आटोक्यात ठेवायचं. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा FRBM ऍक्ट. इतक्या वेळेस प्रश्न आलेले ना, म्हणून मी इथं जास्तीत जास्त वेळ घेतोय तुमचा कॉन्सेप्ट पक्का व्हावा म्हणून. FRBM ऍक्ट नुसार जरी 3% आपल्याला फिस्कल डेफिसिट ठेवायचे असेल तरी कोरोनाच्या काळामध्ये सरकारला काही रिलॅक्सेशन घ्यावंच लागले. त्याच्यामुळे सध्याच्या अर्थसंकल्पात सुद्धा राजकोषीय तूट थोडी जास्त आहे पण ती कमी करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 2025-26च्या सुधारित अंदाजानुसार 4.5% पेक्षा कमी राजकोषीय तूट राखण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर 2026-27 नुसार सरकार ही तूट 4.1 ते 4.3 च्या दरम्यान आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून FRBM ऍक्टचं काटेकोरपणे पालन होईल. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालाय.
मागचा प्रश्न पाहिला सरकारच्या फिस्कल डेफिसिटवर. 100 रुपयाचं उत्पन्न, 150 रुपयाचा खर्च, 50 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेतं. दरवेळेस कर्ज घेऊ शकतं का नाही? कोण त्याला दरवेळेस कर्ज देणार? मग अशा वेळेस सरकार काय करतं? कधी कधी स्वतःच पैसा छापायला सुरुवात करतं. दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं? महागाईचा भडका उडत असतो आणि मग या महागाईचा भडका उडाला किंवा जर का मंदी आली तर ते कंट्रोल करण्याचं काम करत असतं रिझर्व्ह बँक आणि त्याच्याद्वारे वापरलं जाणारी मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच मौद्रिक धोरण. त्याच्यावर हा प्रश्न आहे आणि हा टॉपिक महत्वाचा आहे. याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणांची संख्यात्मक साधनं आहे? 4 पर्याय दिलेला आहे आणि उत्तर आहे पर्याय नंबर 3 फक्त बी आणि डी म्हणजेच रेपो रेट आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. कसं ते आता डिटेल मध्ये पाहू. कसं आहे माहिती का की रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीचं सगळ्यात महत्वाचं काम काय? तर व्यवहारामध्ये असणाऱ्या पैशाचं प्रमाण कधी कमी करायचं आणि कधी वाढवायचं. ज्यावेळेस मंदी असती, लोकांच्या हातात रोजगार नसतो, त्यावेळेस सरकार काय करतं, रिझर्व्ह बँक काय करतं, तर कर्ज स्वस्त करतं. कर्ज स्वस्त केल्यामुळे लोकांना स्वस्त कर्ज भेटतं, लोक पळत पळत कर्ज काढतात आणि मागणी करायला लागतात आणि अर्थव्यवस्थेला बूस्टर भेटतं, लोकांच्या हातात पैसा येतो, रोजगार निर्मिती व्हायला सुरुवात होती, म्हणजे मंदीतून आपण बाहेर येतो. बऱ्याच वेळा मार्केटमध्ये खूप जास्त पैसा आलेला असतो, लोकांच्या हातात खूप जास्त पैसा आलेला असतो, आतोनात मागणी वाढते आणि परिणाम तर असा होतो की एका लिमिट नंतर महागाई वाढायला सुरुवात होती. अशा वेळेस सुद्धा आरबीआय त्याच्या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून या लोकांच्या हातात आलेला एक्स्ट्रा पैसा काढून घ्यायचं काम करतं आणि हे करण्यासाठी आरबीआय दोन प्रकारचे मार्ग अवलंबतं. सगळ्यात पहिल्यांदा संख्यात्मक मार्ग आणि दुसरा गुणात्मक मार्ग. संख्यात्मक मार्ग म्हणजे काय? तर आरबीआय डायरेक्ट लोकांच्या हातातल्या पैशाची संख्याच कमी करते. कशी? तर ती अशी. एक तर बँक दर वाढवतं, दुसरं कमी जास्त करतं, दुसरं रेपो दर कमी जास्त करतं, तिसरं रिव्हर्स रेपो रेट कमी जास्त करतं, चौथं रोख राखीव प्रमाण सीआरआर कमी जास्त करतं आणि पाचवं वैधानिक द्रवता प्रमाण म्हणजे एसएलआर चं प्रमाण कमी जास्त करतं. काय आहे कॉन्सेप्ट? एकदा स्क्रीनशॉट काढा, वाचून घ्या, नक्की पक्का होऊन जाईल. बऱ्याच वेळा लोकांच्या हातातला पैसा कमी जास्त करण्यासाठी ओपन मार्केट ऑपरेशन सुद्धा आरबीआय करत असतं. याच्यामध्ये काय करतं, तर खुल्या बाजारामध्ये सरकारच्या बॉन्डची खरेदी विक्री करत असतं. जर का रिझर्व्ह बँकेने सरकारचे बॉन्ड विकले तर लोकांकडे असलेला पैसा ते गुंतवतात आणि बॉन्ड्स खरेदी करतात. परिणामतः लोकांकडे असलेला ऍडिशनल पैसा, बँकांकडे असणारा ऍडिशनल पैसा निघून जातो मार्केटमधून आणि तो आरबीआय कडे येतो. त्याच्यामुळे साहजिकच मागणी कमी होती आणि महागाई नियंत्रणात येते. ज्या वेळेस मंदी असते त्यावेळेस सरकारी रोखे विकले जातात, बरोबर आहे, किंवा घेतले जातात आणि त्याच्यामुळे पुन्हा लोकांच्या हातात पैसा येतो. म्हणजेच काय, तर खुल्या बाजारातले व्यवहार आरबीआय करत असती पतचलनाचं नियंत्रण करण्यासाठी. लोकांच्या हातातला डायरेक्ट पैसा काढून घ्यायचा असेल तर आरबीआय संख्यात्मक साधनांचा वापर करतं. पण त्या पैशाला दिशा द्यायची असेल तर आरबीआय गुणात्मक किंवा निवडक साधनांचा वापर करतं. जसं कर्ज आणि तारण यातला गाळा सांगतं की बाबा तुम्ही रक्कम तारण ठेवता 100 रुपयाचं, तर कर्ज किती द्यायचं त्याच्यावर, 75 द्यायचं का 50 द्यायचं हे सांगतं. त्याच्यानंतर कर्जाचं रॅशनिंग करतं, म्हणजे हप्त्याची संख्या आणि कर्जाची कमाल मर्यादा ठरवून देतं. नैतिक समजावणी सुद्धा देतं. आरबीआय अधिकृत पत्रकाद्वारे किंवा बैठकांद्वारे बँकांना विशिष्ट धोरण पाळण्याची विनंती करते की बाबा पैसा कमी जास्त करायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा मदत करू शकता आरबीआयला. नंतर प्रत्यक्ष कारवाई, डायरेक्ट ऍक्शन, जर नियम नाही पाळलं तर तुमचे परवाने सुद्धा रद्द केले जाऊ शकतात, असं सुद्धा आरबीआय करत असतं. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला की लोकांच्या हातातला पैसा नियंत्रित करायचा असेल तर आरबीआय दोन प्रकारच्या साधनांचा उपयोग करते, एक संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. याच्यावर नेहमी प्रश्न येतात म्हणून एवढं डिटेल मध्ये सांगतोय. साधारणतः मागच्या या 3 वर्षापासून अकाउंटिंगवर एक प्रश्न नेहमी विचारला जातोय. त्याच्यामुळे आपल्यासाठी अकाउंटिंग हा टॉपिक सुद्धा महत्वाचा ठरतोय. मी म्हणलं ना मित्रांनो, फक्त मोजके टॉपिक करा, मोजक्या टॉपिकच्या बाहेर इकॉनॉमिक जाणार नाही, आयोग सुद्धा जाणार नाही प्रीला तरी, आहे की नाही. आणि आपल्याला काय करायचं, कमीत कमी वेळेमध्ये आयोगाला जे पाहिजे तेच करायचंय. या ठिकाणी प्रश्न काय, तर खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्व आहेत? वरीलपैकी सर्व ही लेखापालनाची तत्व आहे. कसं ते आता कॉन्सेप्ट पक्का करून घेऊ. काही करू नका,
काही नाही झालं तर कमीत कमी याचा स्क्रीनशॉट काढा, एकदा दोनदा वाचून घ्या. अकाउंटिंगचे जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते तुमच्या लक्षात येतील. पहा ना, या प्रश्नपत्रिकेमध्ये इतकं छान विचारलेलं आहे ना. पहिल्यांदा आलं फिजिकल डेफिसिट, बरोबर. त्याच्यानंतर आलं मॉनिटरी पॉलिसी आणि आता आलेलं आहे तूट भरून काढण्याचे मार्ग. सगळे एकमेकांशी लग्न लागलेले प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातली तूट भरून काढतं त्यावेळेस काय होत असतं तर चलनवाढ होत असते. मी मगाचपासून सांगतोय ना तुम्हाला की सरकारला विकसनशील कामं करायचे तर 100 रुपये उत्पन्न 150 रुपयाचा खर्च राहणारच आहे. मग 50 रुपये भरून काढण्यासाठी तूट भरून काढण्यासाठी सरकार एकतर इकडून तिकडून कर्ज घेणार किंवा मग स्वतःच पैसा छापणार. पण अशा वेळेस काय होतं लोकांच्या हातामध्ये पैसा वाढतो आणि चलनवाढ होत असती. डिटेल मध्ये कॉन्सेप्ट आता पक्का करू. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काहीच नाही आता सांगितलं ते की जेव्हा सरकारला उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. 100 रुपये उत्पन्न 150 रुपये खर्च करावा लागतो 50 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी. सरकार दरवेळेस कोणाकडे जाऊन कर्ज मागू शकत नाही आहे ना, पत जाईल ना देशाची. मग अशा वेळेस सरकार काय करतं स्वतःच पैसा छापायला सुरुवात करतं आणि मग अशा वेळेस किमतीचा भडका उडतो. लोकांच्या हातात पैशाचं प्रमाण वाढतं, लोक मागणी करायला लागतात आणि त्याच्यामुळं किंमत वाढ होते. मग चलनवाढ जे आहे हे तुटीच्या अर्थ भरण्याचा सगळ्यात गंभीर परिणाम धरतात. महागाई सुद्धा वाढते. आयोग आहे ना मोजकेच टॉपिक विचारतो आणि या मोजक्या टॉपिक मधला हा एक महत्वाचा टॉपिक टॅक्स. आता इथं कर देय क्षमता तत्व विचारलेली आहे. दोन पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बरोबर आहे ना, कर देय क्षमता तत्वच आहे जेवढं उत्पन्न तेवढं जास्त टॅक्स भरा आणि कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट द्यावं. त्यांना रोजीरोटीचा प्रश्न ते कुठून टॅक्स भरणार. हे दोन्हीच्या आहे ही कर देय क्षमता तत्वाची उदाहरणं आहे. कॉन्सेप्ट पक्का. तुम्हाला आठवत असेल आता 5 प्रश्नापूर्वी मी कॉन्सेप्ट पक्का करताना वित्त आयोगाबद्दल सांगितलं होतं. 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरी आहे हे सुद्धा सांगितलं होतं. पहा बरं आला की नाही प्रश्न. मी म्हणलं ना मित्रांनो, घुसायचं तर मोजक्याच टॉपिक मध्ये डिटेल मध्ये घुसायचं, फापड पसारा करायचा नाही, मोजकच करा आणि पासच व्हा. इकॉनॉमिक्स म्हणलं तर एखाद दुसरा प्रश्न समिती आयोग याच्यावर विचारला जाणार म्हणजे जाणार. समितीवरचाच प्रश्न आहे. बर आलतू फालतू कोणत्या समितीकडे आयोग जात नाही हा. ही समिती जी आहे ना आर व्ही गुप्ता समिती खूप महत्वाची समिती. कशासाठी जिने किसान क्रेडिट कार्डची सुरुवात केली ज्या समितीच्या शिफारशीनुसार झाली ती ही समिती आर व्ही गुप्ता समिती. आणि त्याच्यावर चाललेला प्रश्न प्रश्न काय आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. आणि दुसरा पर्याय आहे श्री आर व्ही गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. दोन्हीच्या दोन्ही पर्याय बरोबर आहे. कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू थांबा. मी म्हणलं ना आयोग विनाकारण कुठल्याही आलतू फालतू समितीवर प्रश्न विचारत नाही. या ठिकाणी आर व्ही गुप्ता समितीवर प्रश्न विचारलेला का बरं कारण तिची महत्वाची शिफारस होती किसान क्रेडिट कार्ड. या समितीच्या शिफारशीनुसारच 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्डची सुरुवात झालेली आहे. याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, पुन्हा विचारला जाऊ शकतो. 98 मध्ये सरकार बीजेपीच होतं ना, मग प्रश्न तर येणारच की हो. चला पुढचा प्रश्न हा ऍक्च्युली करंट मध्ये विचारला गेलेला आहे. 2024-25च्या आर्थिक वर्षात टिंबटिंब सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे किती टक्के राहणार आहे तर याचं उत्तर आहे साधारणतः 6.5%. चला अर्थशास्त्रामधल्या प्रश्नांचं अनालिसिस तर झालंय पण खरंच मी अनालिसिस केलेलं योग्य आहे का. स्क्रीनशॉट काढून घ्या, आयोगाची उत्तर तालिका सुद्धा लावून देतोय तुम्हाला. असं नको व्हायला की आयोग एक म्हणते आणि मी एक म्हणतोय, आहे की नाही. चला प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा आमची ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. प्रॉब्लेम काय माहिती का तुम्हाला जाग कधी येते की 1 महिन्यावर परीक्षा आली की तुम्ही मला विचारता सर ऑनलाईन बॅच आहे का. नाही, मी खरं मनापासून सांगू का ग्रॅज्युएशन साठी तुम्ही 17 वर्ष देता
पोस्ट ग्रॅज्युएशन करता, ग्रॅज्युएट होता, पोस्ट ग्रॅज्युएट होता, त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातले 17 वर्ष खर्च करता आणि ज्या ठिकाणी सरकारी नोकरी जी तुम्हाला आयुष्यभराची ओळख मिळवून देणार आहे त्याच्यासाठी फक्त तुम्ही 2 महिन्याची 1 महिन्याची तयारी करता आणि त्याच्यात पाहता हा होती. मी असं म्हणत नाही की नाही होणार, तयारी होणार, आरामशीर होणार, स्ट्रॅटेजीने केली तर होणार. हा, पण खरंच जर का तुम्हाला मनापासून तयारी करायची असेल तर ग्रॅज्युएशन पासून करा. आणि कशी करायची, काय करायची, कुठली पुस्तकं वाचायची, कशी वाचायची, काय नाही वाचायचं, हे जर का सगळं शिकायचं असेल ना, तर माझी ऑनलाईन मेंटॉरची बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशनला असणाऱ्या मुलांसाठी ती खरंच चांगली एक पर्याय राहणार आहे आणि अगदी माफक फीज मध्ये. चला, आता आपण वळू आपल्या पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे. ग्रुप सी, जे 11 जानेवारी 2026 ला झालेला पेपर आहे, त्याच्यातले अर्थशास्त्राचे प्रश्न पाहू. तत्पूर्वी प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. मन लावून बनवतो, मन लावून तुम्ही पण मला सपोर्ट करा. चला मित्रांनो, आता आपल्याला पाहिजे 11 जानेवारी 2026 गट क संयुक्त पूर्व परीक्षा जी 2025 होती, तिच्यामध्ये अर्थशास्त्रावर कसे प्रश्न आलेले आहे. राज्यशास्त्र आणि सायन्स मी ऑलरेडी दिलेलं आहे बरं का. 2017 पासून 2025 पर्यंतचे अनालिसिस वगैरे सगळं नक्की माझे पहा तुम्ही. आणि मला खरंच धन्यवाद मनापासून की तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला कमिट करतोय की मी प्रत्येक विषयाचं PYQ अनालिसिस आणणार आहे. चला मग सुरुवात करू. पहा बरं मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला म्हणलं ना की मोजके टॉपिक करायचे. नीती आयोग मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः 2 ते 3 प्रश्न आले होते. इथं प्रश्नपत्रिकेला सुरुवात झाली रे झाली नीती आयोगावर विचारलेलं आहे. आणि जेव्हा मी मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कॉन्सेप्ट पक्का करून दिलेले आहे, नीती आयोगाबद्दल सगळं सांगितलेलं आहे, आरामशीर तुम्ही सोडवा. चला, नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर 1 जानेवारी 2015 ला. हा, काही मुलांनी आत्ताच पाहायला सुरुवात केली असेल तर डिटेलमध्ये पहा. अर्थशास्त्र म्हणलं तर दारिद्र्य रेषा आणि त्याच्याबद्दल टाकलेल्या समित्यांबद्दल नेहमी विचारलं जातं आणि त्यातलीच महत्वाची समिती, त्याच्यावरचा प्रश्न काय आहे. प्रश्न तर दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण खालीलपैकी कोणत्या समितीने केले. आणि याचं उत्तर आहे तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू, कारण या समित्या खूप खतरनाक या 2-2 मार्काला प्रश्न विचारले जातात. दारिद्र्य रेषेचे मोजमाप करायचे झालं तर आपल्याला 3 समित्या प्रामुख्याने लक्षात ठेवावं लागतात आणि त्याच्यातली पहिली समिती जी आहे ती आहे लकडावाला समिती 1993. हिचे अध्यक्ष होते लकडावाला. काय केलं होतं, या समितीने सांगितलं होतं की दारिद्र्य मोजायचं असेल तर आहार म्हणजेच कॅलरीचा विचार करा. ग्रामीण भागातल्या ज्या व्यक्तीला 2400 कॅलरीपेक्षा कमी आणि शहरी भागातल्या ज्या व्यक्तीला 2100 कॅलरीपेक्षा कमी आहार भेटतो तो व्यक्ती दरिद्री समजायचा. या समितीने दारिद्र्य रेषा अद्ययावत करण्यासाठी 2 वेगवेगळ्या निर्देशांकांचा वापर सुचवला. ग्रामीण भागासाठी दारिद्र्य रेषा मोजायची झाली तर CPI ऍग्रीकल्चर लेबल हा निर्देशांक, तर शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा मोजायची झाली तर CPI इंडस्ट्रियल वर्कर्स कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स हा निर्देशांक सुचवला. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा असावी ही सुद्धा महत्वपूर्ण शिफारस लाकडवाला समितीने केली होती. मी या ठिकाणी मुद्दाम डीप मध्ये चाललोय कारण आयोग या टॉपिक वर वारंवार प्रश्न विचारत असतो आणि हेच ते 3 आयोग आहे की जे त्याला आवडतात प्रश्न विचारायला. पुढे आली तेंडुलकर समिती. 2005 ते 2009 या कालावधीसाठी अध्यक्ष होते डॉक्टर सुरेश तेंडुलकर. यांनी काय केलं, कॅलरी संकल्पनेचा त्याग करून टाकला. त्यांनी सांगितलं की दारिद्र्य रेषा जर मोजायचं असेल, दारिद्र्याचं प्रमाण जर मोजायचं असेल तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे निर्वाह खर्चाचा विचार करा. त्यासाठी त्यांनी दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नधान्यासोबतच शिक्षण, आरोग्यावरील खर्चाचाही समावेश केला. ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जगायचं असेल तर कमीत कमी त्याला 446.68 रुपये तरी प्रति महिन्याला भेटले पाहिजे आणि शहरी भागामध्ये त्या व्यक्तीला दारिद्र्य रेषेच्या वर जर जगायचं असेल तर 578.80 रुपयाच्या वर तरी त्याला पैसे भेटले पाहिजे. त्या काळात असलेल्या बीजेपीने याच्यावर खूप मोठं आगतांड माजवलं की बाबा हे कसं काय शक्य आहे. मग वाढता विरोध पाहून
त्यावेळेस काँग्रेस सरकारला पुन्हा एकदा रंगराजन समितीला आणावं लागलं. रंगराजन समितीने काय केलं, तर तेंडुलकर समितीच्या पद्धतीवर झालेल्या टीकेनंतर दारिद्र्य मोजण्यासाठी पुन्हा एकदा कॅलरीचाच विचार करायला सुरुवात केली. पण सोबतच कॅलरी बरोबर त्यांनी प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचाही विचार केला. त्यांनी अन्न, कपडे, घर भाडे, शिक्षण, आरोग्य आणि इतर सर्व खर्च अशा विविध घटकांवर आधारित दारिद्र्य रेषेचे स्पष्टीकरण केले. 2011-12च्या किमतीनुसार ग्रामीण भागासाठी 972 रुपये आणि शहरी भागासाठी 1407 रुपये प्रति महिना असा खर्च दारिद्र्य रेषा म्हणून निश्चित केलेला आहे. प्रत्येक लाईन वर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. हा, अजून डिटेल मध्ये करायचं असेल तर किरण देसले सरांच्या पुस्तकामध्ये याचा कॉन्सेप्ट पक्का दिलेला आहे. तसं मी तर म्हणेल की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक खूप छान आहे, पण काही कॉन्सेप्ट किरण देसले सरांच्या पुस्तकात सुद्धा छान आहे, तिथून तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्हाला सांगतो ना, आपल्याला काय करायचं, तर आपल्याला मोजकं वाचायची स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आहे. ग्रॅज्युएशनला असेल आणि जर का तुम्हाला आत्ताच शिकायचं असेल की अभ्यास कसा करायचा आणि कमीत कमी प्रयत्नामध्ये की आपण ती पोस्ट कशी सिक्युअर करू शकतो, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेंटरशिप बॅच जॉईन करा. स्पेशल ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी आहे. दारिद्र्याच्या संकल्पनेवर येणाऱ्या नेहमीच्या समित्या मला कळलं, पण उरलेले दोन पर्याय कशाशी संबंधित होते. एक होतं विजय केळकर समिती. ही विजय केळकर समिती प्रामुख्याने सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि वित्तीय तूट याच्या सुधारण्यासाठी ओळखण्यात येते, किंवा हा त्याचा उद्देश होता. आणि आर एन मल्होत्रा समिती जर म्हणलं तर तिने विमा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या शिफारशी दिल्या होत्या. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. दोन्हीच्या दोन्ही समित्या महत्वाच्या आहे. तिन्ही समित्यांबद्दल जर तुम्हाला कम्पॅरेटिव्हली शिकायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढा, एकदा वाचून घ्या, कॉन्सेप्ट नक्की पक्का होईल. मी तुम्हाला शिकवलं नंतर तुम्ही सरांचं पुस्तक वाचा. मी 100% सांगतो की तुम्हाला दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही आणि एका झटक्यातच कॉन्सेप्ट पक्का होऊन जाईल. मित्रांनो, मी म्हणतो ना की 15 पैकी जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क सिक्युअर करायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2 ते 3 मार्क देऊन जातं. आणि 12 टॉपिक साठी फक्त तुम्हाला मोजकेच टॉपिक करायचे, जसं आरबीआय करायचं, तुम्हाला नीती आयोग करायचंय, महागाईची कारणं काढायचे, आरबीआय ची मॉनिटरी पॉलिसी पाहायची आहे, त्याच्यानंतर फिस्कल डेफिसिट झालं, हा एक महत्वाचा, भारताच्या औद्योगिक धोरणाबाबतचा इतिहास, त्याच्यावरच हा प्रश्न आलेला आहे. इथं तुम्हाला 3 पर्याय दिलेला आहे. औद्योगिक धोरणाबाबत पुढील पैकी चुकीचं विधान कोणते ते ओळखायचं आहे. चुकीचं विधान आहे फक्त क. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. थांबा, डिटेल मध्ये कॉन्सेप्ट आपण पक्का करू. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा औद्योगिक धोरण 1948 ला डिक्लेअर करण्यात आलं. पहिलं हे स्वतंत्र भारताचे पहिलं औद्योगिक धोरण तत्कालीन उद्योग मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 6 एप्रिल 1948 रोजी मांडले होते. भारताने यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याची अधिकृत घोषणा केली होती. यांनी उद्योगाचं वर्गीकरण 4 गटात केलं होतं. कोणते 4 गट? पूर्णतः, त्याच्यानंतर सरकारी मक्तेदारी असणारे, मिश्र क्षेत्र आणि सरकार नियंत्रणाने खाजगी क्षेत्र, अशा 4 गटामध्ये प्रामुख्याने वर्गीकरण केलेलं होतं. त्याच्यानंतर अजून एक मैलाचा दगड जर म्हणला तर औद्योगिक धोरण 1956, ज्याला भारताची आर्थिक राज्य घटना सुद्धा म्हणलं जातं. हे धोरण 30 एप्रिल 1956 रोजी महालनोबिस मॉडेलवर आधारित होतं, जे मांडलं गेलं आणि यालाच भारताची आर्थिक राज्य घटना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. औद्योगिक धोरण 1956चं उद्देश काय होतं, तर समाजवादी समाज रचनेची निर्मिती करायची होती. याच धोरणाने सार्वजनिक क्षेत्राला कमांडिंग हाइट्स म्हणजे मोठे महत्व दिले आणि जड उद्योगाच्या विकासावर भर दिला. उद्योगाचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 अनुसूचीमध्ये करण्यात आलं. अनुसूची ए, शेड्यूल ए, 17 उद्योग पूर्णतः सरकारी मालकीचे होते. अनुसूची बी, 12 उद्योग सरकारी मालकीचे पण खाजगी क्षेत्राला सुद्धा पूरक भूमिका निभावण्याची मुभा देण्यात आली. आणि अनुसूची क, उर्वरित सर्व उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले. आलं लक्षात? पर्याय नंबर 3 कस काय चुकीचा होता? मी या ठिकाणी सगळेच औद्योगिक धोरण का घेतोय, कारण की ह्या औद्योगिक धोरणावर फिरून फिरून प्रश्न विचारला जातोच. औद्योगिक धोरण 1977च हे जनता सरकारचं धोरण म्हणून ओळखलं जातं. खास करून याचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या उद्योगांऐवजी कुटीर आणि लघु उद्योगांना प्राधान्य देण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की फेरा कायद्याची
कडक अंमलबजावणी झाली यांच्या काळामध्ये आणि त्यामुळं कोका कोला आणि IBM यासारख्या कंपन्यांना भारत सोडावा लागला होता. स्क्रीनशॉट काढा, डिटेल मध्ये एकदा वाचून घ्या. आजचा जो मी नवीन भारत पाहतोय त्याची खरंच जर पायाभरणी कधी झाली असेल तर ती झाली होती औद्योगिक धोरण 1991. आज आपण म्हणतो ना आपण सुपर पॉवर आहे याच धोरणामुळं. नवीन औद्योगिक धोरण ज्याला LPG धोरण सुद्धा म्हणलं जातं. LPG चा लॉंग फॉर्म काय? राज्यसेवेला 1000 वेळेस आलेला प्रश्न, कंबाईनला 1000 वेळेस आलेला प्रश्न. 24 जुलै 1991 रोजी PV नरसिंहराव सरकारने हे क्रांतिकारक धोरण जाहीर केलं होतं. मुख्य शिल्पकार जे होते ते होते डॉक्टर मनमोहन सिंग. पहिलं होतं उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन. परवाना राज याच धोरणानुसार संपवले गेले. फक्त 18 उद्योगांसाठी लायसन कंपल्सरी ठेवण्यात आलं. आता तर फक्त 5च गट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला लायसन घ्यावं लागतं सरकारकडून. त्याच्यानंतर खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय? सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव उद्योगांची संख्या जी 17 होती ती 8 वर आणण्यात आली आणि आता तर फक्त 2च असं क्षेत्र आहे की जे राखीव आहे, जसं आणि ऊर्जा आणि रेल्वे. बाकी सगळं प्रायव्हेट सेक्टर साठी खुलं करून देण्यात आलेलं आहे. निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुद्धा याच काळात सुरुवात झाली. निर्गुंतवणूक प्रक्रिया म्हणजेच काय? अहो जे तोट्यात चाललेले उद्योग धंदे ते विकून टाका, तिथून मोकळवा. सरकारचं काम व्यापारी म्हणून धंदा करणं नाही, सरकारचं काम राज्य चालवणं आहे. जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन. परकीय गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर परवानगी देण्यात आली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला. MRTP कायदा मोठ्या कंपन्यांवर मालमत्तेच्या मर्यादा काढून टाकण्यात आली. MRTP कायदा मला लॉंग फॉर्म नक्की सांगा कमेंट मध्ये, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. इतकं महत्वाचं धोरण होतं हे औद्योगिक धोरण 1991. रिझर्व्ह बँकेनंतर जर का आयोगाला कोणती बँक आवडत असेल तर ती फक्त नाबार्ड. 1 वर्षातून नेहमी आयोग याच्यावर प्रश्न विचारतोच. काय प्रश्न आहे? तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजे नाबार्डची स्थापना कधी झाली होती? कृषी क्षेत्रातली अपेक्स बँक, शिखर बँक म्हणून ओळखली जाते नाबार्ड बँक, आणि तिची स्थापना 12 जुलै 1982 ला झालेली आहे. मी तर म्हणेन मागच्या 30 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी उचकून पाहिल्या ना तर त्याच्यामध्ये नाबार्ड हा कंटिन्यू तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. आणि याच्यासाठी नाबार्ड कॉन्सेप्ट पक्का करणं गरजेचं आहे. याची स्थापना नाबार्ड सगळ्यात पहिल्यांदा लॉंग फॉर्म काय? नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. स्थापना 12 जुलै 1982. कायदा 1981 ला समन झाला. नाबार्डची स्थापना सगळ्यात महत्वाचं बी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. मुख्यालय कुठे ते सुद्धा विचारलं जातं आलटून पालटून, मुंबईला आहे. पंचवार्षिक योजना. नाबार्डची स्थापना 6व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली होती. आणि उद्देश काय होता? तर कृषी, लघु उद्योग, कुटीर, ग्रामोद्योग आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज पुरवठा करणारी भारतातली अपेक्स म्हणजे शिखर संस्था म्हणजेच नाबार्ड. मी आता इतक्यात म्हणलं होतं की नाबार्ड आणि RBI आयोगाच्या आवडीच्या बँका. RBI वर ऑलरेडी गट ब मध्ये 2-2 प्रश्न आलेले आहे. आता 4 जानेवारी 2026 ला. आता पहा बरं पुन्हा प्रश्न आले या ठिकाणी काय विचारलेले, तर RBI च्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँका आणि नॉन शेड्यूल बँका असं वर्गीकरण करण्यात येतं? चला, उत्तर आहे RBI ऍक्ट 1934. संपलं नाही. कॉन्सेप्ट पक्का करायचा, कारण फिरून फिरून इथंच प्रश्न येतात. लिहून घ्या बरं का मित्रांनो की कोणते कॉन्सेप्ट सारखे सारखे किंवा कोणते टॉपिक सारखे सारखे विचारले जातात. तेवढंच करा, जास्तीत जास्त मार्क मिळवता. मित्रांनो, स्मार्ट मुलं 16-17 घंटे रिडिंग मध्ये बसून अभ्यास नाही होणार. अभ्यास तेच पोरं परीक्षा क्रॅक करतात ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी पक्की असती. चला, मग हा RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याचे महत्वाचे कायदे. RBI ऍक्ट 1934 च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांना शेड्यूल बँका म्हणलं जातं. तुम्ही कुठल्याही बँकात जा, त्या बोर्डावर लिहिलेलं असतं शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक. ते शेड्यूल बँक आलंय कुठून? ते 1934 च्या कायद्यानुसार आलेलं आहे. अटी काय आहे? शेड्यूल बँक व्हायचं असेल तर बँकेचा भरणा झालेले भांडवल आणि राखीव निधी किमान 5 लाख रुपये असणे आवश्यक आहे. सध्या हा निकष वाढवण्यात आलेला आहे. बँकेचे व्यवहार ठेवीदारांच्या हिताला बाधा आणणारे नसावेत. हे काही महत्वाच्या अटी आहेत. याचा फायदा काय होतो? या बँकांना RBI कडून बँक दराने कर्ज दिले जातं आणि प्रथम श्रेणीच्या हुंड्या वटवण्याचा अधिकार भेटत असतो. शेड्यूल बँका म्हणजे बाबा RBI आहे, तुम्ही घाबरू नका.
मग नॉन शेड्यूल बँका कोणत्या? ज्या बँकांचा समावेश आरबीआय कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये केला जात नाही त्यांना नॉन शेड्यूल बँका म्हणतात. या बँकांना आरबीआय कडून नियमित कर्ज सुविधा मिळत नाही, त्याच्यामुळे यांना कमी जास्त प्रमाणात आरबीआयची अटी पाळाव्या लागतात. हा, शेड्यूल बँक म्हणून जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर आरबीआय तुमच्या पाठीशी उभी आहे देवासारखी. हा, पण मग तिच्या अटी सुद्धा तुम्हाला पाळाव्या लागतात. नॉन शेड्यूल बँकांना तेवढं बंधन नाही. पुढचा आहे बँकिंग नियमन कायदा 1949. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. हा कायदा बँकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी, परवाने देण्यासाठी, व्यवस्थापनासाठी वापरला जातो. मात्र शेड्यूल, नॉन शेड्यूल हे वर्गीकरण येतं 1934च्या कायद्याने. मोजक्या टॉपिक मध्ये पुढचा टॉपिक लिहून घ्या, लोकसंख्या, पॉप्युलेशन. एक तर तुम्हाला भूगोलामध्ये प्रश्न विचारला जाईल किंवा अर्थशास्त्रामध्ये प्रश्न विचारला जाणार, येणार म्हणजे येणार प्रश्न. एक म्हणजे तुम्हाला लोकसंख्येचा बेसिक कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जाईल, संक्रमण सिद्धांत वगैरे काय आहे, किंवा सगळ्यात फेमस राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. त्याच्यावर तर आजपर्यंत इतक्या वेळेस प्रश्न आलेला आहे ना. चला मग आता आपण हा कॉन्सेप्ट पक्का करू. काय सांगितलेलं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? तर उत्तर आहे पर्याय नंबर 4, जन्मदरात लक्षणीय घट होणे. आणि नेमकं आपलं इथं चुकतं. आपण करतो काय जेव्हा लोकसंख्या टॉपिक येतो ना, आपण कुठल्या जिल्ह्याची लोकसंख्या किती, कोण कुठं काय कुठं याला जास्त महत्व देतो. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त कमी हे सगळं वाचतो, पण बेसिक आपण लोकसंख्येच्या संक्रमणाचा सिद्धांत त्यातले टप्पे वाचत नाही ना. आयोग तिथंच प्रश्न विचारतो. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 वाचत नाही ना, आयोग तिथंच प्रश्न विचारतो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का करा. इथं काय दिलेलं आहे तर संक्रमणाच्या सिद्धांतामधले महत्वाचे काही टप्पे दिलेले आहे. पहिला टप्पा काय आहे तर ज्या ठिकाणी लोकसंख्या स्थिर किंवा संत असते, ज्याच्यामध्ये जन्मदर उच्च असतो, मृत्यूदर सुद्धा उच्च असतो. दुसरा टप्पा उच्च जन्मदर आणि मृत्यूदर वेगाने घटत असतो, या ठिकाणी मात्र लोकसंख्येचा विस्फोट होतो. तिसरा टप्पा जन्मदर वेगाने घटत असतो, मृत्यूदर हळूहळू कमी होत असतो. मग वाढ तर होती लोकसंख्येमध्ये, पण वाढीचा वेग मंदावतो. 1971 मध्ये आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला होता. आणि चौथा टप्पा आपला जन्मदर कमी दराने होतो, मृत्यू दर हा सुद्धा कमी असतो आणि लोकसंख्या काही अंशी स्थिर व्हायला लागती. पीवायक्यू अनालिसिसचा नेमका फायदा सांगू का? जे पाहिजे ना माणूस तेच वाचतं. पहिल्यांदा पीवायक्यू वाचायचे आणि नंतर तो टॉपिक करायचा. पहा तुम्हाला जे लागतं तुम्ही तेवढंच वाचणार, फापड पसारा टाळणार. एकदम सोपी ट्रिक सांगितली. मी म्हणतो ना 15-16 घंटे बसून अभ्यास होत नाही. अभ्यास फक्त स्ट्रॅटेजी असणाऱ्या मुलांचाच होत असतो. चला ते आत्ताचा महत्वाचा टॉपिक टॉपिक काय आहे तर नेहमी विचारला जाणारा प्रश्न, लोकसंख्या विषयक धोरण 2000च 2001 पासून 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका उचकून पहा. हा प्रश्न 100 वेळेस विचारला गेला या टॉपिकवर. चला मग डिटेल मध्ये पाहू. काय होतं तर एम.एस. स्वामीनाथन या समितीच्या शिफारशीनुसार हे धोरण 15 फेब्रुवारी 2000 रोजी जाहीर करण्यात आलं. याच्यामध्ये साधारणतः 3 उद्दिष्ट ठेवण्यात आलं. पहिलं तात्काळ उद्दिष्ट काय होतं तर गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा वाढवायचा, आरोग्य पायाभूत सुविधा वाढवायच्या आणि एकात्मिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची नव्याने. त्याच्यानंतर मध्यमकालीन उद्दिष्ट असं होतं की 2010 पर्यंत एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट 2.1 पर्यंत खाली आणायचा. खूप वेळ चाललेला प्रश्न आहे. दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं? अहो मी सांगतो ना, हा तर प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरावायची आणि नव्याने केलेल्या सुधारणानुसार ही लक्ष्य आता 2070 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेलं आहे. आता हे महत्वाचं काय? अहो बीजेपी सरकारच्याच काळातला निर्णय ना 2000 साली. मग बरोबर आहे ना, मी पुढच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा येऊ शकतो. सरकार त्यांचं आहे, योजना त्यांच्या आहे, प्रश्न त्यांचेच येणार. हे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण इतकं महत्वाचं आहे ना, 2023 ला आलाय, 2024 ला प्रश्न आलेला आहे, 2025 ला सुद्धा आलेला आहे. काही करू नका, याचा स्क्रीनशॉट काढा, त्यातल्या ज्या महत्वाच्या तरतुदी एकदा नक्की वाचून काढा. पेपरला येतं म्हणजे येतच. बरं, आयोगासाठी तेच धोरण महत्वाचं का नाही? आयोग आता आहे ना राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 जे 2019 ते 21 मध्ये झालं होतं त्याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारतो. काहीच करायचं नाही, व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट काढायचा, एक दोनदा वाचून घ्यायचा, मित्रांसोबत किंवा आईसोबत डिस्कस करा, विषय संपून जातो. आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. मित्रांनो, अभ्यास आहे ना अगदी स्मार्टपणेच करावा लागतो. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. अगदी लेटेस्ट मधली आकडेवारी मी गोळा केलेली आहे, ती दिलेली आहे.
सरकारच्या काही फक्त मोजक्या योजना करायच्या असेल ना, तर प्रधानमंत्री जनधन योजना करा. नेहमी प्रश्न विचारला जातो आणि माझ्या मते ही योजना क्रांतिकारी योजना आहे. चला, काय दिलेला आहे प्रश्न? तर प्रश्न सांगितलेला आहे की खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? पर्याय नंबर 3, ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले आणि वयोमर्यादा सुद्धा वाढवली. कसं ते डिटेल मध्ये पाहू. मित्रांनो, इथं मी तुमचा थोडा वेळ घेणार कारण की आयोग इथं नेहमी प्रश्न विचारतो. पहिला काय आहे तर प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे तिचे 2 टप्पे. पहिला टप्पा जो 2014 ला सुरू करण्यात आला. ही जगातली सर्वात मोठी वित्तीय समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन वाली योजना मानली जाते. घोषणा झाली 15 ऑगस्ट 2014 ला. कधी घोषणा झाली, कधी उद्घाटन झालं याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यामुळे सगळं अगदी लक्षपूर्वक ऐका. उद्घाटन झालं 28 ऑगस्ट 2014 ला. घोषवाक्य काय होतं तर मेरा खाता मेरा भाग्य विधाता. नोडल मंत्रालय कोणतं तर अर्थ मंत्रालय. या योजनेचे प्रामुख्याने 6 पिलर होते. पहिलं, बँकिंग सेवांची सार्वत्रिक उपलब्ध करून द्यायची. प्रत्येक गावासाठी बँकेची सुविधा उपलब्ध करायची. वित्तीय साक्षरता, लोकांना बँकिंग व्यवहाराचे प्रशिक्षण द्यायचे. ओव्हरड्राफ्ट सुविधा, खातेदारांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून द्यायचं. सूक्ष्म विमा, स्वस्त दरात अपघात विमा आणि जीवन विमा द्यायचा. पेन्शन योजना, असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी स्वावलंबन सारख्या योजना तयार करायच्या. क्रेडिट गॅरंटी फंड, बँकांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी हा निधी जमा करायचा. या योजनेचा सगळ्यात प्रमुख फायदा काय झाला तर तळागाळातल्या लोकांना सुद्धा झिरो बॅलन्स म्हणजे शून्य शिल्लक असणाऱ्या खात्याचा उपभोग घेता येऊ लागला. खातं उघडण्यासाठी कुठल्याही किमान रकमेची अट ठेवली गेली नाही. बँका खूपच हुशार होत्या. अकाउंट उघडायचं, 10,000 मिनिमम बॅलन्स ठेवा, 5,000 मिनिमम बॅलन्स ठेवा. अहो, 300-200 रुपये रोजानी जाणारे लोक कसे अकाउंट उघडणार? दुसरं म्हणजे यांना डेबिट कार्ड देण्यात आलं, रुपे डेबिट कार्ड. आणि तिसरं म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आली. त्याच्यामध्ये साधारणतः 5,000 रुपयापर्यंतचा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पुरवण्यात आली. याच प्रधानमंत्री जनधन योजनेचा दुसरा टप्पा 14 ऑगस्ट 2018 पासून सुरू झाला. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओव्हरड्राफ्टची मर्यादा 5,000 रुपयावरून 10,000 रुपये करण्यात आली. त्याच्यानंतर विमा संरक्षण सुद्धा वाढवण्यात आलं. वयोमर्यादा ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी सुरुवातीला जी 18 ते 60 वयोमर्यादा होती ती आता 65 करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेचं ब्रीदवाक्य प्रत्येक घरासाठी एक खातं वरून आता प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी एक खातं असं करण्यात आलेलं आहे. हा महत्वाचा बदल 2018च्या विस्तारित स्वरूपामुळे झाला. मित्रांनो, मी सांगू ना, आयोगाला डॉक्टर पाहिजेच नाही. जर का त्याला अर्थशास्त्राचा डॉक्टर लागत असला असता त्यांनी पीएचडी वाल्याची रिक्वायरमेंट दिली असती की मला पीएचडी होल्डर पाहिजे. त्यांना जेनेरिक व्हर्सटाईल पर्सनॅलिटी, ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणारा व्यक्ती पाहिजे. आणि त्याच्यामुळे तो जो प्रश्न विचारतो ना, अगदी महत्वाच्या गोष्टींवर मोजके प्रश्न विचारतो. कोणत्या महत्वाच्या गोष्टी त्या लक्षात घ्यायच्या असेल तर तुम्हाला पीवायक्यूचं अनालिसिस करावं लागणार. या ठिकाणी पहा, प्रश्न आहे 1991 मध्ये स्थापन झालेल्या एम नरसिंहन समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? अहो, ज्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती आणली ती समिती म्हणजे ही नरसिंहन समिती. आणि याच्यावर आयोग प्रश्न विचारतो, त्याच्यासाठी महत्वाची समिती आहे. तर ही जी समिती आहे हिचा उद्देश काय होता तर वित्त विषयक सुधारणा. काय ते डिटेल मध्ये पाहू. मित्रांनो, ही जी नरसिंहन समितीने हिचे 2 टप्पे, दोन्हीचे दोन्ही टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा, शांतपणे सगळं वाचून घ्यायचं आणि मित्रासोबत डिस्कस करायचं. मी सगळं डिस्कस करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल ना. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा, वाचून घ्या. याचा सुद्धा मी काय म्हणलं तुम्हाला की आयोग आहे ना तोच तोच टॉपिक रिपीट करत असतं. FRBM कायदा. आता मी 4 जानेवारी 2026 गट ब चा जो पेपर एक्सप्लेन केला ना त्याच्यामध्ये FRBM कायद्याचं सगळं सांगितलेलं आहे. पहा, आला प्रश्न परत. काय दिलेला प्रश्न आहे तर सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती टाकली होती? NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती टाकली. राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट.
आपल्यासारख्या विकसनशील सरकारची मिळकत असती 100 रुपये, पण विकासाच्या कामासाठी खर्च करावं लागतात 150 रुपये. 50 रुपयाची तूट. भारत काय करतो तर याच्या त्याच्याकडून कर्ज घेऊन भागवत असतो, आणि ही जे कर्ज घेऊन भरलेली तूट आहे याला काय म्हणलं जातं? फिजिकल डेफिसिट म्हणलं जातं. पण ही तूट किती ठेवायची याच्यावर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे, आणि याच्यासाठी संसदेने कायदा केला. त्या कायद्याला म्हणलं गेलं राजकोषीय जबाबदारीने अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा, FRBM ऍक्ट 2003. सगळ्यात पहिल्यांदा याचा उद्देश काय होता तर भारताची ढासळती राजकोषीय स्थिती सुधारायचं आणि सरकारला आर्थिक शिस्त लावायची. याची अंमलबजावणी झाली 5 जुलै 2004 रोजी. याचा उद्देश होता की सरकारी खर्च उत्पन्न यात संतुलन राखायचं, महसुली तूट शून्य करायची आणि दीर्घ काळामध्ये राजकोषीय तूट सुद्धा कमी करायची. या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की दरवर्षी रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट 0.5 ने कमी करत जायची, 0.5%, आणि 31 मार्च 2009 पर्यंत ती शून्यावर आणायची. राजकोषीय तूट दरवर्षी जीडीपीच्या 0.3% ने कमी करत जायची आणि 31 मार्च 2009 पर्यंत ती 3% खाली आणायची. 2016 मध्ये बीजेपी सरकारने पुन्हा एकदा या FRBM कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी एक समिती टाकली. अध्यक्ष होते NK सिंग यांनी. सगळ्यात पहिली महत्वाची शिफारस काय सांगितली की तुमचा डेफ टू जीडीपी रेशो आहे, कर्ज जीडीपी गुणोत्तर जे आहे ते 2023 पर्यंत केंद्र सरकारचं जीडीपीच्या 40% असलं पाहिजे आणि राज्य सरकारचं 20%, म्हणजे टोटल 60% कमी करा. राजकोषीय तूट ती टप्प्याटप्प्याने कमी करत साधारणतः जीडीपीच्या 3% स्थिर ठेवा. चला, फिस्कल डेफिशिट FRBM कायदा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. आता पुढे पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान टिंब पंचवार्षिक योजनेमध्ये तयार करण्यात आलेले होतं. उत्तर आहे 10व्या योजनेमध्ये. चला कसं ते डिटेल मध्ये पाहू. मित्रांनो, या टॉपिक वर नेहमी प्रश्न विचारला जातो. पहिला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, जे 2007 ला सुरू झालं, आणि दुसरा आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. प्रत्येकाला अन्न पोटाला भेटलं पाहिजे, तो कायदा जो 2013 मध्ये संसदेने पास केला. काहीच करू नका, व्हिडिओ पॉज करा, एकदा वाचून घ्या, कॉन्सेप्ट पक्का होऊन जाणार. दुसरा महत्वाचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013. हा कायदा 5 जुलै 2013 रोजी अध्यादेशाद्वारे आणि 12 सप्टेंबर 2013 रोजी अधिकृतपणे लागू करण्यात आला. याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिकाला अन्न मिळवण्याचा कायदेशीर हक्क देण्यात आला. याची व्याप्ती देशातील ग्रामीण लोकसंख्येच्या 75% आणि शहरी लोकसंख्येच्या 50%, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 67% लोकांपर्यंत हा लागू झाला. या कायद्याअंतर्गत स्वस्त धान्य दिले जातं. प्रत्येक पात्र व्यक्तीला 5 किलो धान्य प्रोव्हाइड केलं जातं दरमहा. अंत्योदय योजनेमध्ये जर असाल, अतिशय गरीब कुटुंबातली व्यक्ती असेल तर प्रति कुटुंब साधारणतः 35 किलो पर्यंत धान्य दिलं जातं. तांदूळ 3 रुपये किलोनी, गहू 2 रुपये किलोनी आणि तृणधान्य 1 रुपये प्रति किलोनी दिलं जातं. हा हे समजू नका साधं, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही आता 2015-16 ला प्रश्न आला होता की कोणत्या भावाने गहू दिले जातात आणि कोणत्या भावाने तांदूळ दिले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की 2026 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली, म्हणजेच PMGKY. या अंतर्गत आता हे धान्य पूर्णपणे मोफत दिलं जातं अंत्योदय म्हणजे गरीब कुटुंबातल्या लोकांना. या कायद्याचं अजून एक भारी वैशिष्ट्य जर म्हणलं ना तर महिला सक्षमीकरण करण्यात आलं. राशन कार्ड नुसार ती महिला कुटुंब प्रमुख मानली जाऊ लागली. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे शांता कुमार समिती, हिच्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लोकसंख्येची व्याप्ती 67% वरून 40% पर्यंत खाली आणा, जेणेकरून फक्त गरजूंनाच अधिक लाभ झाला पाहिजे, हे ठरलं. आणि सोबतच थेट रोख हस्तांतरण DBT, म्हणजे मोठ्या शहरांमध्ये धान्य देण्याऐवजी जे बिचारे गरीब लोक आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा, हे शांताकुमार समितीच्या शिफारशीनुसार आलेलं आहे. या कायद्या संदर्भात महत्वाची समिती जी पेपरला नेहमी विचारली जाते. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. बरं, अन्न सुरक्षा कायदा एवढीच एक महत्वाची योजना का नाही? अवती झाली 2013 ला काँग्रेसच्या काळामध्ये, पण बीजेपी सरकारचं पण एक महत्वाचं पाऊल आहे, ते म्हणजे
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY याच्यावर नेहमी प्रश्न येतो. ही योजना जगातली सगळ्यात मोठी अन्न सुरक्षा योजना मानली जाते. एप्रिल 2020 ला याची सुरुवात झाली कोविडच्या काळामध्ये गरीब लोकांना मदत करण्यासाठी. या काळात काय करण्यात आलं की सुरुवातीला जे 5 किलो धान्य दिलं जायचं ते आता 5 किलो धान्य अतिरिक्त धान्य मोफत देण्यात येऊ लागलं. सगळ्यात मोठा बदल म्हणजे ही योजना जानेवारी 2023 पासून ही योजना NFSA मध्ये विलीन करण्यात आली. आता पात्र लाभार्थ्यांना मिळणारे संपूर्ण धान्य पूर्णपणे मोफत दिली जाते. ऍक्च्युली 2026 पर्यंत त्याची मुदतवाढ होती, पण आता सरकारने ही योजना 5 वर्षासाठी केलेली आहे आणि डिसेंबर 2028 पर्यंत याची मुदत वाढवलेली आहे. या मुदतीवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? आणि जो उत्तर आहे पर्याय नंबर 2. चला पहा बरं, हा सुद्धा प्रश्न जमणारच आहे, काहीच अवघड नाही. आणि याचं उत्तर आहे 14वा वित्त आयोग, वायवी रेड्डी. ही जोडी बरोबर आहे, बाकीच्या जोड्या सगळ्या चूक आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, लोकसंख्येवर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आणि त्यात सुद्धा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे, पहा बरं आलं की नाही प्रश्न. उत्तर मी सांगणार नाही, ऑलरेडी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन केलेलं आहे. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न हा? चला आता प्रश्न आला अन्नधान्य बफर स्टॉक. आता 4 जानेवारी 2026 ला जो पेपर झाला त्याच्यावर सुद्धा अन्नधान्यावर प्रश्न आला होता. विक्रमी उत्पादन कधी झालं? आणि साहजिकच आता सुद्धा आलेला आहे. म्हणजे अन्नधान्याचे रिलेटेड टॉपिक महत्वाचा आहे. आयोगाच्या दृष्टीने प्रश्न काय आहे तर अन्नधान्याचे बफर स्टॉक कशासाठी करतात? पर्याय आहे 1. किंमत वाढीतील चढ उतार नियंत्रित करण्यासाठी. डिटेल मध्ये पाहू की. बफर स्टॉक प्रामुख्याने का केला जातो? सगळ्यात पहिल्यांदा अन्न सुरक्षेसाठी. दुष्काळ, पूर किंवा युद्ध यासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्नाची कमतरता होऊ नये म्हणून हा साठा केला जातो. त्याच्यानंतर राशन दुकानाद्वारे गरिबांना वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला साठा सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा बफर स्टॉक केला जातो. आणि शेतकऱ्यांच्या मालाची किमान आधारभूत किंमत निर्धारित करण्यासाठी. जर शेतकऱ्यांना समजा गहू आहे की बाबा आम्ही 3000 किलोनी घेणार, सरकारने सांगितलं की हमी भाव दिला तर मार्केटमध्ये त्याच्यावरच भाव राहणार. कारण की जर का त्याच्या खाली भाव असेल तर शेतकरी तोच गहू सरकारला विकू शकतं. म्हणजे किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी सुद्धा बफर स्टॉकचा वापर केला जातो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ना की आपल्याला काय करायचंय, परीक्षा पास व्हायची असेल ना तर PYQचं डिटेल मध्ये अनालिसिस करा. अनालिसिस करताना काय विचारतं आयोग, आयोगाचा ट्रेंड काय आहे, आयोग आहे ना, आपण म्हणतो ना कोणतं व्हायरल सॉन्ग आहे तसं आयोगाचा व्हायरल ट्रेंड काय आहे तो लक्षात घ्या. कारण की तो जर का लक्षात घेतला ना तर खरंच सांगतो पेपर काढणं अवघड नाही. मित्रांनो, परीक्षा पास होणं ध्येय ठेवा, अभ्यास करणं टार्गेट ठेवू नका. अभ्यास करायच्या ऐवजी मग चांगलं मोटिवेटेड पुस्तकं वाचा, आहे की नाही. आता टार्गेट एवढंच ठेवा की भाऊ मला योग्य वयात नोकरीला लागायचंय. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये असताल आणि तुम्हाला इच्छा असेल की मला सुरुवातीपासूनच चुका टाळायच्या अभ्यास करताना, योग्य अभ्यास करायचा आणि एका ठराविक कालावधीमध्ये मला सगळे विषय व्यवस्थित प्रिपेअर करायचे असेल तर नक्की आमच्या बॅचला जॉईन करा. आमची मेंटॉरशिप बॅच चालू आहे. मोबाईल नंबर लिहून घ्या 9657003561. मी जे अनालिसिस केलेलं आहे ते योग्य आहे का याच्यासाठी तुम्हाला आयोगाची उत्तर तालिका सुद्धा देतोय, पाहून घ्या. आणि हा, चॅनल आवडत असेल, खूप मन लावून प्रयत्न करतो तुम्हाला समजून सांगायचा. मन लावून इच्छा एवढीच आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये लिंक शेअर करा. होऊ द्या थोडं व्हायरल. अशा भंगार भंगार गोष्टी तर खूप व्हायरल होतात, चांगल्या चांगल्या गोष्टी पण होऊ द्या.